नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुनश्च एकदा आपण इंजिनिअर्सच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आपण कॉलेज रिव्ह्यू सिरीज चालू केलेली आहेत आणि भरपूर कॉलेजेसचे रिव्ह्यूज आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत TSSM नरहे. तर TSM चे आणखीन एका कॉलेजचा रिव्ह्यू आपल्या कॉलेजवर आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. कारण TSM चे असे 2 कॉलेजेस आहेत. एक नरहेचं आहे आणि दुसरं माझं काही लक्षात येत नाही. तो पण आपल्या कॉलेजच्या सॉरी आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची पण तुम्ही इन्फॉर्मेशन आपल्या YouTube चॅनलवरती पाहू शकता. त्याची पण लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आणि लाईक करायलाही विसरू नका. तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. TSSM नरहे कॉलेजचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज जे आहे ते इस्टॅब्लिश झालं आहे 2021. 2021 मध्ये हे कॉलेज सुरू झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे कॉलेज महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये आहे. जर पाहायला गेलं तर हे कॉलेज हे प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कॉलेज गव्हर्नमेंट आहे का? सेमी गव्हर्नमेंट आहे? प्रायव्हेट आहे? कसं आहे ते कॉलेज बाळांनो प्रायव्हेट कॉलेज आहे. आणि पुण्यातली जी अशी अतिशय सुंदर युनिव्हर्सिटी आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. या युनिव्हर्सिटीचं हे कॉलेज आहे, ज्याला आपण SPPU युनिव्हर्सिटी म्हणतात. SPPU युनिव्हर्सिटीचं हे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. या कॉलेजला जर तुम्ही कनेक्टिव्हिटी पाहायला गेलं, तर पाहू शकता की पुणे जे रेल्वे स्टेशन आहे, पुणे रेल्वे स्टेशन पासून अगदी 15 किलोमीटरच्या अंतरावर हे कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. पुणे एअरपोर्ट पासून 22 किलोमीटर अगदी जवळ पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे एअरपोर्ट पासून जवळ कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. आता भरपूर जण विचार करतील 15 किलोमीटर 22 किलोमीटर जवळ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हो. जर तुम्ही बाकीचे कॉलेजेस पाहायला गेलात, तर त्या कॉलेजेसचं डिस्टन्स जे आहे, ते रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो स्टेशन सॉरी रेल्वे स्टेशन किंवा पुणे एअरपोर्ट पासून जर पाहायला गेलं, तर खूप दूर आहेत. जसं की 50 किलोमीटर, 80 किलोमीटर, 100 किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स आहेत. ॲज पर ते डिस्टन्स हे डिस्टन्स खूप कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता पाहणार आहोत की तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यास तुम्ही ॲडमिशन घेतल्यास तुम्हाला कुठल्या-कुठल्या फॅसिलिटीज तिथं अवेलेबल होणार आहेत. तुम्हाला तिथं कुठले फीचर्स तुम्हाला ते फॅकल्टी काय असणार आहे, म्हणजे ते तुम्हाला तिथं कुठल्या-कुठल्या गोष्टी नवनवीन तुम्हाला तिथं पाहायला भेटतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्याल त्यावेळेस काही विद्यार्थी बाहेरगावचे असतात, जे इथं शिकण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी इथं हॉस्टेल अवेलेबल आहे बघा. कॉलेजमध्ये हॉस्टेल अवेलेबल आहे. बॉयजसाठी 210 बेड्स आहेत आणि गर्ल्ससाठी पण 210 बेड्स अवेलेबल आहेत. जे विद्यार्थी बाहेरून येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल्स अवेलेबल आहेत. ज्यांना खेळाची आवड आहे त्यांच्यासाठी इथं प्लेग्राऊंड्स पण आहेत. त्याच्यामध्ये आपण क्रिकेट पाहू शकतो. क्रिकेट ग्राउंड आहे, फुटबॉल ग्राउंड आहे, व्हॉलीबॉल आहे, टेबल टेनिस आहे. हे खेळ पण आहेत आणि आपण पाहायला गेलं तर लॅब. आता आपण पाहतो की प्रॅक्टिकल्स हे इम्पोर्टंट असतात विद्यार्थी मित्रांनो. जसं आपण आपल्या जीवनामध्ये पुढं जाऊ, तसं थिअरॉटिकल नॉलेज सोबत प्रॅक्टिकल नॉलेज हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ॲज अ इंजिनिअर आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज तर जमलंच पाहिजे. कारण भविष्यामध्ये आपण ॲज अ इंजिनिअर म्हणून काही प्रॉडक्ट तयार करणार आहोत. नवीन काहीतरी डेव्हलपमेंट करणार आहोत. तर ती डेव्हलपमेंट त्याचं जे डेमो प्रॅक्टिकल आहे, ते प्रॅक्टिकल झालं पाहिजे. ते कशाप्रकारे तयार केलं पाहिजे, काही नाही. ते सगळं प्रॅक्टिकल आपल्याला लॅब्समध्ये प्रोव्हाईड केलं जातात. आणि अशी ही लॅब विद्यार्थी मित्रांनो या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. त्याचे जे काही फीचर्स आहेत, ते फीचर्स तुम्ही पाहू शकता. इथं भरपूर सारे फीचर्स आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. त्याच्यानंतर बघा लायब्ररी आहे. जरी समजा तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जास्त नॉलेज घ्यायचं असेल, कारण टीचर लोक तुम्हाला जेवढं एक्झामसाठी आहे तेवढं सांगतात. तुम्हाला जर एखाद्या विषयामध्ये डीप नॉलेज पाहिजे असेल किंवा अवांतर वाचन ज्याला म्हणतो, कोणाकोणाला छंद असतो, दुसरं काही वाचण्याची आवड असेल, तर तुम्हाला कॉलेजमध्ये लायब्ररी पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजला कॅफेटेरिया आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅफेटेरिया असला की विद्यार्थ्यांना थोडं मजा करायला बरे वाटतं.
कॅफेटेरिया पण अवेलेबल आहे, जेणेकरून समजा बाहेरचे जे काही विद्यार्थी येतात, कधी टिफिन होतो, कधी नाही होत आहे. त्यांच्यासाठी तिथं खायला तिथं भेटतं कॅफेटेरियामध्ये. किंवा जे लोक हॉस्टेलवर राहतात, मेसचं खाणं तर सांगायची गरज नाहीये. त्यांच्यासाठी मग कधी त्यांना काही बाहेरचं खावं वाटलं तर कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेज पाशीच तुम्हाला कॅफेटेरिया पण आहे. कॉलेजमध्ये जिम पण आहे. ज्यांना कुणाला पण तब्येत चांगली करायची असेल त्याने जिम जॉइन करा. आत्तापासूनच तब्येतीवरची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर हॉस्पिटल पाहायला गेलं तर कॉलेजच्या जवळच हॉस्पिटल आहे. कॉलेजच्या बस आहेत. जर समजा तुम्ही पुण्यामध्ये इतरत्र कुठं दुसरीकडे तुमच्या नातेवाईकांकडे किंवा तुम्ही बाहेर फ्लॅटवरती, रूमवरती राहत असाल, तर तुम्हाला कॉलेजपर्यंत येण्यासाठी कॉलेजच्या बसेस आहेत. तुम्ही त्याची डिटेल इन्फॉर्मेशन कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा कॉलेजला तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायला जाल, त्यावेळेस तिथल्या टीचर लोकांशी किंवा तिथले जे कोणी एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी विचारून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. बघा, इथं तर दिलं आहे की ऑडिटोरियम पण आहे, म्हणजे तुमचे फंक्शनसाठी हॉल आहे आणि एसी क्लासरूम्स आहेत. अरे बापरे! क्लासरूममध्ये एसी आहेत. भारी कॉलेज आहे राव. आणि हां, कॉलेज भारी आहे, पण तशी फीस पण तशीच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जाणून घेऊयात कॉलेजची फीस काय आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी ट्युशन फीस आहे ती तुम्हाला जवळपास 2.34 लाख ते 3.2 लाखच्या दरम्यान तुम्हाला फीस पडू शकते. आणि ही फीस व्हॅरी असते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार. ओके. त्यानंतर तुम्ही पाहायला गेलं तर हॉस्टेल अवेलेबल आहे, पण हॉस्टेलची फीस किती आहे? तर हॉस्टेलची फीस आहे विद्यार्थी मित्रांनो ₹40,000 फीस आहे हॉस्टेलची. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर मला जर समजा या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला पर्सेंटेज किती लागतील? मी कुठल्या एक्झामच्या थ्रू मी ऍडमिशन घेतलं पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेईई मेन्सच्या थ्रू पण या कॉलेजला तुम्ही लागू शकता आणि एमएसटी सीईटीच्या थ्रू पण तुम्ही लागू शकता. अशा दोन्ही प्रकारे तुम्ही या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. याच्यामध्ये कॅप राउंडच्या थ्रू 3 कॅप राउंड्स होतात. जर जागा शिल्लक असतील तर स्पॉट राउंड होतो, ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो. तुम्ही मॅनेजमेंट कोटामधनं पण ऍडमिशन घेऊ शकता, कारण कॉलेज हे प्रायव्हेट आहे. हां, पण मॅनेजमेंट कोटामधनं मग तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार का? नाही भेटणार का? तुम्हाला हॉस्टेल भेटणार का? तर या सगळ्या जी काही माहिती आहे, तर ती तुम्ही ज्यावेळेस कॉलेजवरती व्हिजिट कराल, त्यावेळेस ती तिथं पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या, की तुम्हाला तुम्ही जर समजा मॅनेजमेंट कोटातून ॲडमिशन घेणार असाल, तर तुम्हाला तिथल्या जे काही गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपच्या स्कीम्स असतात, त्या भेटतील का? तुम्हाला फीस किती पडेल? आणि हॉस्टेल वगैरे तुम्हाला जे काही अवेलेबल आहे, ते तुम्हाला भेटेल का? याची सगळी इन्फॉर्मेशन घ्या. आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे जर तुम्ही आत्ता 2025च्या एम-एस-टी-सी-टीची प्रिपरेशन करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, की आपण आपल्या चॅनलवरती एम-एस-टी-सी-टीचे टॉपिक वाईज वेटेजचा जो व्हिडिओ आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जेणेकरून कुठल्या टॉपिकला किंवा कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे, आपण कुठल्या टॉपिकला जास्त इम्पोर्टन्स दिले पाहिजेत, हे आपल्याला त्या व्हिडिओमधून समजून येईल. तर मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहा. मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड करतो. आता आपण मेन मोटो हा असतो, की जर ठीक आहे मी पेपर दिला, हे दिला, तर मला मिनिमम किती पर्सेंटेज आले पाहिजेत, मॅक्सिमम किती पर्सेंटेज आले म्हणजे मला हे कॉलेज भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचा कट ऑफ 2022, 23, 24चा हा कट ऑफ आपल्या समोर मी घेऊन आलो आहे. तर पहा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो 22 मध्ये होता 85, 23 ला तो 86, नंतर परत 24 ला 85 असा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तर याचा पाहायला गेलं तर 67, 78, 80, सिव्हिल इंजिनिअरिंग 47, 6, 46, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 52, 42, 60, मेकॅनिकल 8, 7, 62. हे कट ऑफ्स विद्यार्थी मित्रांनो व्हॅरी होत असतात. कमी जास्त थोडेफार होत असतात. आपण ॲव्हरेज पाहायचं. आतापर्यंत जो मॅक्सिमम कट ऑफ आहे, तिथपर्यंत आपण किंवा त्याच्या पुढेही जाऊ शकतो कट ऑफ. तर मॅक्सिमम कट ऑफ जो आहे, ती रेंज कन्सिडर करून आपण प्रिपरेशन स्टार्ट केली पाहिजे. आता आपण पाहणार आहोत, की सर कॉलेज ठीक आहे, कॉलेजचा कॅम्पस चांगला आहे. मग कॉलेजला प्लेसमेंट आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच कॉलेज एवढं चांगलं आहे म्हटल्यावर प्लेसमेंट पण असणारच. तर बघा कॉलेजची हायेस्ट जी प्लेसमेंट आहे तर ती आहे ₹18,00,000.
आणि ॲव्हरेज पॅकेज आहे 3.5 लाख रुपये. आपल्या नॉलेजच्या बेसिसवरती आपल्याला प्लेसमेंट्स भेटत राहते. आपल्याला कंपनी व्हिजिट होता, मग आपलं नॉलेज ॲज पर आवर नॉलेज आपल्याला प्लेसमेंट्स भेटत राहतात विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी आणखीन एक बातमी देऊ इच्छितो मी, की जसं की तुम्हाला मी सांगितलं की आपल्या चॅनलवरती MST CETच्या टॉपिकचा जो वेटेज वाईज व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे. तसाच विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या चॅनलवरती MST CET साठी ऑनलाईन कुठले कुठले रिसोर्सेस आहेत ज्याचा यूज करून आपण आपली MST CET इम्प्रूव्ह करू शकतो, त्याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची पण लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा कॉलेज रिव्ह्यू सिरीज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला पुढचा कुठल्या कॉलेजवरती तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे आहे तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशी नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती भेटत राहील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.